ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेक आधी आपण महाराष्ट्रात आणि त्याच्या राजकीय वातावरणामध्ये खळबळ उडवणारी बातमी पाहिली होती। त्यानंतर आज दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी पुण्याहून। पुण्यामधील एका जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले असून विरोधकांनी तब्बल 1800 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला। मात्र या व्यवहारामध्ये 1 रुपयाचा देखील आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही असा ठाम दावा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेला आहे। इतकंच नव्हे तर संबंधित जमीन व्यवहार आता रद्द करण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। दमानिया आज पुण्यातील मुंढवा परिसरातल्या या वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या। मात्र पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासूनच रोखलं। यानंतर संतप्त झालेल्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यासोबत उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। सूरज चव्हाण, मी आपल्याकडे येतो। अंजली ताईंना एवढं वावडं का? काय वाटतंय तुम्हाला? आज पुण्यामध्ये गेल्या, त्यांना रोखण्यात आलं, त्यांचा थेटपणे या संपूर्ण गोष्टीवरच आक्षेप आहे आणि बोलणं त्या टाळताना दिसतायत। मात्र गौप्यस्फोट उद्या करणार, कसला गौप्यस्फोट करू शकतात अंजलीताई? सूरज, कसला गौप्यस्फोट करू शकतात ते त्यांनाच माहिती। बर, परंतु आता हल्ली निवडणुका आहेत, निवडणुका असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला बदनाम करणं, हे असे लोक करत असतात जे स्वतःला सामाजिक काय म्हणतात ते समाजसेवक म्हणून घेतात। हे हल्ली लोक दाखतात। आता त्यांच्याकडे जर माहिती असती तर त्यांनी मांडायला पाहिजे होती। ते घाबरतात खरं ते म्हणजे खरं बोलायला किंवा खोटं बोलायला या ठिकाणी त्यांना कसली भीती आहे? खोटं बोलल्या असत्या त्यांना माहिती आहे, खोटं बोलल्या असत्या तर मी त्याला व्यवस्थित उत्तर दिली असती। ते सगळी पळवाट काढतायत कारण ते या ठिकाणी बोलू शकत नाहीत। त्यांच्याकडे कुठलंही नाही, कारण त्यांना फक्त एकच काम आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, राष्ट्रवादीच्या नेत्याला बदनाम करणे। आता त्या कोण आहेत त्या ठिकाणी? समजा एखादे विशालजी, मी तुमच्या स्टुडिओला यायचं म्हणलं, मी तुमची अपॉइंटमेंट घेतो, तुमच्या खाली जे सिक्युरिटी असेल त्यांना सांगतो, मी तुमच्या प्रॉपर्टीवर डायरेक्ट नाही येऊ शकत ना। जर एखाद्या ठिकाणी मला जायचंय तर तिथली सिक्युरिटी अंजली दमनिया कोण आहेत की त्या तिथे गेल्या दरवाजा उघडायला? त्यांचं म्हणजे काय त्यांच्याकडे काही विशेष अधिकार आहेत की त्या महाराष्ट्राच्या काही कुठल्या संविधानिक पदावरती आहेत? कुणाच्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर गेल्याच्या नंतर साहजिक आहे तिथली जी सिक्युरिटी असते ते अडवतच असते। त्याचा फक्त माध्यमामध्ये हे असं करायचं जणू काही ह्या तिथं धाड टाकायला गेल्या, त्यांना कुणीतरी आवडलं, बाबा तुम्ही कोण आहात, तुमचं तिथं जाण्याचं काय कारण आहे? तुम्हाला जर काही एव्हिडन्स असतील तर त्या जागेवर जायची काय गरज आहे? तुम्ही जावा कुठेतरी, ज्या शासकीय यंत्रणा आहेत, जर तुमच्याकडे काही विशेष हे असतील तर तुम्ही मांडा पोलिसांच्या पुढे, माध्यमाच्या समोर मांडा। पण त्या ठिकाणी जाऊन जणू काही मी जगापेक्षा काहीतरी वेगळं करते आणि सिस्टीम मला अडवते। तुम्हाला कुणी अडवत नसतं। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली जी सुरक्षा यंत्रणा असते, जर त्या ठिकाणी कुठली परमिशन न घेऊन गेलात तर हे त्या ठिकाणी ते अडवणारच। परंतु हे सगळं जे चालू आहे विशालजी, फक्त आणि फक्त निवडणुका आल्यात। निवडणुका आल्याच्या नंतर आमच्या पक्षावरती अशा पद्धतीचे आघात होण्याची आमची पहिली वेळ नाही। ज्या वेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती अशा पद्धतीचे आघात होत बर, असतात। आमच्या नेत्याला डॅमेज केलं जातं। आता या प्रकरणामध्ये स्वतः अजितदादांनी बोलवलेले आहे, 5-6 लोकांची त्या ठिकाणी समिती नेमलेली आहे। बर, त्या लोकांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर आतापर्यंत जी खरी बाजू आहे ते मांडण्याचं काम त्या समितीतल्या लोकांनी केलेलं आहे। ती समितीचा अहवाल यायचा आहे। अहवाल येण्याच्या आधीच या स्वतःच फिर्याददार बनतायत, या स्वतःच तपास अधिकारी बनतायत आणि या स्वतःच जज बनतायत। अरे तुम्ही आहात कोण? तुम्ही इतकं का बरोबर। ते म्हणजे सूरजजी, त्यावरच राष्ट्रवादी मला एक विचारावं असं वाटतं तुम्हाला की कर नाही त्याला डर कशाला? मग त्या गेलेल्या होत्या, त्यांना पाहणी करायची होती, तर पाहणीपासून रोखणारे नेमके कोण होते? दुसरीकडे ते आता अजितदादांच्या थेट राजीनाम्याची मागणी करताना दिसून येत आहेत। इकडे दादांचं म्हणणं आहे की असा कुठला व्यवहार झालाच नाही आणि व्यवहार रद्द झाल्यानंतर तर या संदर्भात बोलण्याचा मूळ उद्देशच नसावा।
मग मला सांगा, राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय, दादांची अधिकृत भूमिका काय, आणि जर त्या ठिकाणी काही नव्हतंच किंवा तसं काही घडलंच नव्हतं, मग अंजली दमानींना का रोखलं गेलं? नाही, पहिली कर नाही तर डर कशाला? आम्ही केलं असतं तर आम्ही कधीच आपल्याला समोर येऊन बाजू मांडली नसती. आम्ही केलं असतं तर कधीच आम्ही हे चौकशीसाठी आम्ही समोर गेलो नसतो. आम्ही काही केलेलंच नाही. कर नाही तर डर. आम्हाला डर नाही. आम्ही वाट बघतो अहवालाची. कारण आम्हाला पण दूध का दूध, पाणी का पाणी करायचंय. आता हे आमची बाजू झाली. दुसरी बाजू, त्या आज ज्या ठिकाणी गेल्या होत्या तिथं अडवणारे आम्ही नाहीयेत. त्या जागेच्या वरती काम करणारी सुरक्षा यंत्रणा आहे. ती काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी नव्हते अडवायला. त्या ठिकाणी या बाई कशासाठी गेल्या होत्या? काय जागेवरती त्यांना सातबारा सापडणार होता? की जागेमधले ती लोक येऊन सांगणार होते नाही आमचं? उगाच त्या ठिकाणी जाऊन पब्लिसिटी स्टंट करून महाराष्ट्रामध्ये मी काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याचं काम त्या करत होत्या. त्या ठिकाणी अडवणारी लोक तिथली सुरक्षा यंत्रणा होती. एखाद्याच्या प्रॉपर्टीवरती तुम्ही जाताय तर तिथली साहजिकच आहे, ती रक्षा करणारी यंत्रणा तिथं अडवतच असते. तिथं मी गेलो तरी मला अडवतील ते लोक. ते काय अंजली दमने गेले म्हणून अडवलं नाही, तर त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्यांनी फक्त त्या केलेल्या तिथल्या गोष्टीचं मार्केटिंग करून सहानुभूती मिळवणे आणि मी काहीतरी वेगळं करतोय, मला इथं काहीतरी खूप काही मोठं सापडलंय, हे काम. फक्त त्यांचं काम काय? विदेशातून यायचं, राष्ट्रवादीवर आरोप करायचे, परत विदेशात जायचं 15 दिवसांनी, परत 15 दिवसांनी विदेशात यायचं आणि राष्ट्रवादीवरती आरोप करायचा, हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं बरं, व्यवसाय अशा असल्याचा लोकांचं गंभीर आरोप सूरजजी तुम्ही करताय, मात्र उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या जे काही बोलतील त्यासाठीची आपली तयारी आहे का? प्रश्न विचारले गेले तर त्याची उत्तर देण्याची तयारी असेल का? आणि राजीनाम्या संदर्भामध्ये दादांचं मत काय असेल? नाही, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायची माझी तयारी आहे. फक्त त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं ऐकण्यासाठी त्या डिबेटला थांबावं बरं. किंवा समोरासमोर येऊन चर्चा करावी. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. फक्त त्यांनी तयारी आहे का त्यांना विचारा. मी डिबेटमधून पळून जात नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे त्या डिबेटमधनं पळून जातात. कारण त्यांच्याकडे खरं सांगण्यासारखं काहीच नसतं. त्या स्वतः इतक्या विद्वान आहेत की फक्त आरोप करायचं आणि पळून जायचं हे त्यांचं आतापर्यंतचं काम आहे. त्याच्यामुळं मला वाटतंय की तुम्ही हा प्रश्न जसा मला विचारला की उत्तर देण्याची तयारी आहे का, तर त्यांची तयारी आहे का विचारा. आणि आम्ही कुठलंही चुकीचं न केल्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. आम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊ. बरं. अशी उत्तरच देऊ, पण कायदेशीर सुद्धा त्यांना तशा पद्धतीचं काय आमची तक्रार करायची आहे, काय आमची बाजू मांडायची आहे, ते सुद्धा आम्ही मांडू. बरोबर आहे. तर उद्याच्या पत्रकार परिषदेपर्यंत आपण थांबूयात. अंजली दमानिया आणखी कुठला गौप्यस्फोट करतात आणि जागेची पाहणीच्या माध्यमातून त्यांना नेमकं काय त्या ठिकाणी जाणून घेण्याची इच्छा होती हे देखील स्पष्ट होईलच. सूरजजी, पुन्हा एकदा एक मुद्दा तुम्ही मांडू इच्छित आहे. मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेला राजीनाम्याची मागणी सातत्यानं होती आहे आणि थेटपणे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याची उत्तरं लवकरात लवकर नागरिकांसमोर येतील का? कारण प्रश्न हा पार्थ पवारांचा असल्यामुळे थेट अजितदादांचं नावही त्यामध्ये येत आहे. सूरजजी. नाही, विशालजी, ह्याच्यामध्ये कुठल्याही चुकीची गोष्ट घडलेली नाही. त्याच्यामुळं राजीनाम्याचा प्रश्न तर येतच नाही. ते कुणी येऊन काहीतरी बेछूट आरोप करून सुपारी घेऊन आमच्या नेत्याला जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर आरोप केलं म्हणून काय लगेच त्याच्यावरती रिॲक्ट होणं किंवा प्रतिक्रिया देणं मला तरी कुठं योग्य वाटत नाही. बरं. परंतु एक गोष्ट मी सांगतो आपल्याला, की अंजली दमनेला मी खुलं आव्हान देतोय आज, की फक्त अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडतात. म्हणजे समजा संपदा मुंडेचं प्रकरण असू द्या किंवा वेगवेगळे असे पुण्यामध्ये काही प्रकरणं घडलेले आहेत किंवा इतरही ठिकाणी अनेक प्रकरणं घडलेले आहेत. त्यांना फक्त राष्ट्रवादीशी निगडीत प्रकरणं कसे काय दिसतात, कसे विदेशातून त्या महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर आरोप करतात, ह्याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांना असे मी अनेक प्रकरणं देतो. त्यांची हिंमत असेल तर फक्त त्यांनी बोलून दाखवावं त्या प्रकरणावरती. फक्त राष्ट्रवादीच्या निगडीत असलं की त्या बोलतात, पोपटासारखे बोलतात, त्या जागेवर जाऊन बोलतात. आम्ही दिलेल्या प्रकरणावरती फक्त तुम्ही आहात त्या ठिकाणाहून बोलण्याची हिंमत त्यांनी करावी. आज पुण्यात एका पत्रकाराने प्रश्न विचारला, ते उत्तर न देता त्या ठिकाणाहून गेल्यात. ह्याच्यावरनं ओळखून जावा ते कुणासाठी बरं. काम करतायत, कशासाठी करतायत आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देण्याची तयारी आहे का हे त्यांनी सांगावं. निश्चित सूरजजी, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले त्या प्रश्नाची उत्तरं आणि त्याचा उकल करण्याचा प्रयत्न लोकशाही देखील करेल. यावरती अंजलीताई काय बोलतात यावरती आमचंही लक्ष असेल आणि निश्चितच त्यानंतर तुमची प्रतिक्रिया तितकीच महत्त्वपूर्ण असेल. धन्यवाद सूरजजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि पुण्यातल्या या पाहणी संदर्भात आणि उद्याच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेसंदर्भात
महत्वाची आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.